नमस्कार. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मूकच्या वेबसाईटवर ॲक्टिव्हिटी प्लॅन लॅपटॉपच्या मदतीने कसा अपलोड करावा याविषयी माहिती घेतली. परंतु आपल्यापैकी बरेच जण मोबाईलचा वापर करून मूक कंप्लीट करत आहेत, तेव्हा मोबाईलवरून ॲक्टिव्हिटी प्लॅन कसा अपलोड करता येईल याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण आपल्याला मिळालेलं टेम्पलेट WPS ऑफिस टेम्पलेटवर क्लिक केल्यानंतर WPS ऑफिस आणि त्याचसोबत वर्डला सपोर्ट करणारे आपल्याकडे असलेले सर्व ॲप दिसतात. WPS ऑफिसवर मी टच केलं. आता माझा ॲक्टिव्हिटी प्लॅन ओपन झालेला आहे. आता यामध्ये मला आवश्यकतेनुसार बदल करायचे आहेत. त्यासाठी डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात दिसणाऱ्या एडिट या बटनला टच करू. त्यानुसार बदल करता येतील. सुरुवातीला ॲक्टिव्हिटी टायटल, जो सॅम्पल ॲक्टिव्हिटी प्लॅन टेम्पलेट आपल्याला राकडून मिळालेला आहे तोच वापरून मी इथे आपल्याला ही माहिती देत आहे. आपण प्रत्येक फेजसाठी वेगळी ॲक्टिव्हिटी निवडून वेगळा टेम्पलेट अपलोड करायचा आहे. ॲक्टिव्हिटी टायटल टंग ट्विस्टर, याची लेवल अर्थात आपल्या विद्यार्थ्यांचे अध्ययन पातळी त्याला आपण म्हणू शकतो. बिगिनर, प्री इंटरमिजिएट, इंटरमिजिएट, अपर इंटरमिजिएट यापैकी कुठल्या लेवलच्या विद्यार्थ्यांसाठी आपण हे वापरतोय. बिगिनर्स आणि प्री इंटरमिजिएटसाठी ही वापरता येईल. क्लास म्हणजे कितवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही ॲक्टिव्हिटी उपयुक्त ठरते. 1ली ते 5वी, 1st to 5th. लर्निंग आउटकम, या ॲक्टिव्हिटी मागे कोणते उद्दिष्ट आहेत. पहिलं उद्दिष्ट आहे टू हेल्प. आपण पाहू शकता इथे कम्प्युटरच्या मानाने टाईप करण्यासाठी थोडासा वेळ लागतोय. आपण जर जीबोर्ड हे ॲप वापरत असाल, जसं मी जीबोर्डचा कीबोर्ड ॲक्टिवेट केलेला आहे, व्हॉइस टायपिंगने सुद्धा आपण हे काम करू शकतो. या ठिकाणी स्क्रीनवर दिसणारं माईकचं बटन दाबू. स्टुडंट्स ॲज अ वार्म अप टू गेट स्टुडंट्स स्पीकिंग. दुसरं लर्निंग आउटकम, to practice pronouncing difficult sounds in English. To develop the spoken fluency of students. यामध्ये फक्त विरामचिन्हे आणि त्याचबरोबर थोडेसे ग्रामरचे रूल्स आपल्याला फॉलो करावे लागतील. लँग्वेज स्किल अर्थात भाषेचे कोणते कौशल्य यामधून साध्य होऊ शकतं. लिसनिंग अँड स्पीकिंग.
टाइम अर्थात ही ॲक्टिव्हिटी करण्यासाठी किती वेळ लागू शकतो 20 to 25 मिनिट. मटेरियल्स रिक्वायर्ड अर्थात आपल्याला कोणतं साहित्य लागणार आहे. लिस्ट ऑफ टंग ट्विस्टर्स, pieces of paper, interaction pattern, individual, pair, sorry, teacher, whole class. आता प्रोसिजर अर्थात आपण ज्या ज्या टप्प्यांमधून जाणार आहोत, जे जे काही करणार आहोत ते सर्व आपल्याला इथे मांडायचं आहे. बारीक सारीक बाबीसुद्धा मांडायच्या आहेत, जेणेकरून आपल्यापेक्षा वेगळ्या शिक्षकाला ही कृती करायची असल्यास, ॲक्टिव्हिटी घ्यायची असल्यास त्यांना वाचून कळायला पाहिजे की कोणकोणत्या बाबी करायच्या आहेत. तर टप्पे दाखवण्यासाठी आपण बुलेट पॉईंट्स वापरू शकतो. बुलेट पॉईंट्स कसे काढायचे तर तुम्ही पाहिलं या ठिकाणी कोपऱ्यामध्ये 4 चौकोन आहेत, तिथे मी टच केलं. इथे वेगवेगळे टॅब दिसत आहेत, टेबल, होम, फाईल, इन्सर्ट. मी होमवर गेलो. आणि इथे आपल्याला बुलेट्स दिसत आहेत. ठीक, आता आपण आपली प्रोसिजर टाईप करू. Write some tongue twisters on the board or on pieces of paper to distribute to students. Here are some examples. आपण पाहू शकता मी प्रत्येक वेळी थांबल्यानंतर माईक स्वतः बंद होतो. त्याचबरोबर मध्ये जर आपण विरामचिन्ह देण्यासाठी टच केलं तरी माईक बंद होतो. परत आपण माईक आता आपण पुढच्या ओळीवर येऊ त्यासाठी एंटर हे बटन दाबतो. परत माईक चालू करून मी टायपिंग करणार आहे. Read one tongue twister aloud. Ask students to read the tongue twisters aloud. ओके, तर इथे थोडीशी माझ्या प्रोनाउन्सिएशनमध्ये चूक झाल्यामुळे स्पेलिंगमध्ये चूक झाली, याकडे आपण लक्ष ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण पूर्ण ॲक्टिव्हिटी प्लॅन टाईप करून घ्यायचा आहे. टाईप झाल्यानंतर आपल्याला तो सेव्ह करायचा असतो. पूर्ण टाईप होण्याची वाट पाहण्याआधीच आपण याला सेव्ह करून घेऊ. त्यासाठी इथे वरच्या बाजूला हे जे फ्लॉपी सारखं बटन दिसतंय, फ्लॉपी ही जुनी स्टोरेज डिव्हाइस होती. आता आपण पेन ड्राईव्ह वापरतो, त्यापूर्वी CD होती, त्यापूर्वी फ्लॉपी असायची. सो इट्स अ आयकॉन ऑफ फ्लॉपी. अल्टर फ्लॉपीला टच केलं. आता हे फोनमधले फोल्डर्स ओपन झालेले आहेत. डॉक्युमेंट अपलोड करत असताना मेमरी कार्डवर जर ते सेव्ह असेल तर अपलोड करायला अवघड थोडीशी अडचण येते. त्यामुळे आपण याची खात्री करायची आहे की आपलं डॉक्युमेंट फोन मेमरीतच सेव्ह होईल. फोन त्यानंतर आपल्याला एखाद्या विशिष्ट फोल्डरमध्ये ते ठेवायचं आहे. तर इथे वेगवेगळे फोल्डर मी तयार केलेले आहेत. यापैकी एखाद्या फोल्डरमध्ये करायचं असेल तरी तुम्ही करू शकता, किंवा
वेगळं फोल्डर जर तयार करायचं असेल तर इथे वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात प्लसचं साईन असलेलं एक फोल्डर आहे, तिथे जर टच केलं तर एक नवीन फोल्डर तयार करण्याची सुविधा मिळते. त्याला लगेच तिथं नाव देता येतं. पण मी डॉक्युमेंट्स या फोल्डरमध्ये ते सेव्ह करणार आहे. डॉक्युमेंट्स, माझा ॲक्टिव्हिटी प्लॅन मी फेज 3 साठी अपलोड करणार आहे. ही ॲक्टिव्हिटी माझी फेज 3 साठी आहे. शोधण्यासाठी सोपं जावं म्हणून मी या फाईलचं नाव फेज 3 असंच ठेवणार आहे. फेज 3. इथे या बाजूला .docx हे एक्सटेन्शन ऑटोमॅटिक येत असतं. .docx याचा अर्थ ती वर्ड फाईल आहे. चुकून जर इथे .pdf अथवा दुसरं काही आलेलं असेल तर आपण .docx हे सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. त्याबरोबर आपली फाईल सेव्ह होईल. फाईल सेव्ह केलेली आहे. त्याचबरोबर माझे पुढचे टप्पे मी इथे टाईप करून घेतलेले आहेत. आता इथे प्रोसिजर झाल्यानंतर, प्रोसिजर याचा अर्थ की आपण ॲक्टिव्हिटीमध्ये घेत असलेले बारीक सारीक टप्पे, कृती. त्यानंतर आपण इथे व्हेरिएशन नमूद करतोय. याचा अर्थ की हीच ॲक्टिव्हिटी आणखीन वेगळ्या प्रकारे कशी घेता येईल. हे व्हेरिएशन आपण इथे नमूद केलेले आहेत. आणि हे सर्व झाल्यानंतर ज्या वेळेस आपण यामध्ये काही बदल करू, काही टाईप करू अथवा काही डिलीट करू, त्या वेळेस आपल्याला हे फ्लॉपीचं बटन दाबून ती फाईल सेव्ह करायची आहे. एकदा आपण त्याचं नाव दिलेलं होतं, त्यानंतर प्रत्येक वेळेस नाव देण्याची गरज नाही, ती ऑटोमॅटिक त्याच नावाने सेव्ह होत असते. आता आपल्या फाईल अपलोड करण्यामधला पहिला टप्पा आपण पार केलेला आहे. आपलं टेम्पलेट तयार झालेलं आहे. आता आपल्याला ते गुगल ड्राईव्हवर अपलोड करायचं आहे. त्यानंतर त्याची लिंक आपल्याला मूकच्या वेबसाईटवर अपलोड करायची आहे, कॉपी पेस्ट करायची आहे. तर आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळणार आहोत. आता पुढचा टप्पा म्हणजे आपल्याला गुगल ड्राईव्हवर जायचं आहे. त्यासाठी मी WPS ऑफिसमधून बाहेर निघालेलो आहे. फाईल सेव्ह केल्यानंतरच आपल्याला WPS ऑफिसमधून बाहेर निघायचं आहे आणि गुगल ड्राईव्ह जिथे कुठे आपलं सेव्ह असेल तिथे आपल्याला गुगल ड्राईव्ह ओपन करायचं आहे. मी गुगल या फोल्डरमध्ये माझं गुगल ड्राईव्ह हे ॲप ठेवलेलं आहे. गुगल ड्राईव्ह हे मी ओपन केलं. यासाठी आपल्याला नेटची गरज लागते. आता माझी गुगल ड्राईव्ह ओपन झालेली आहे. या ठिकाणी आपल्याला आपण यापूर्वी ड्राईव्हवर जे काही ठेवलेलं होतं ते सर्व काही इथे दिसत आहे. आता आपल्याला आपली फाईल या गुगल ड्राईव्हवर सेव्ह करायची आहे. त्यासाठी मी हे प्लसचं साईन दाबेल. त्याचबरोबर माझ्यासमोर ऑप्शन्स आलेले आहेत. मला काय अपलोड करायचं आहे, तर मी इथे अपलोड हे बटन सिलेक्ट केलं. त्यासोबत याने मला माझ्या फोनच्या वेगवेगळ्या फाईल्स दाखवायला सुरुवात केलेली आहे. आता बाय डिफॉल्ट माझं इथे डॉक्युमेंट्स ओपन झालेलं आहे, कारण मी बऱ्याच वेळेस डॉक्युमेंट याच्या आधीसुद्धा अपलोड केलेले होते. जर आपल्याला वेगळं कुठलं फोल्डर दिसत असेल तर सोप्या मार्गाने आपल्या डॉक्युमेंट या फोल्डरपर्यंत कसं यायचं हे आपण पाहू. या डाव्या बाजूला दिसणाऱ्या 3 रेषा इथे आपण टच केलं. आपण फोन मेमरीमध्येच आपली फाईल सेव्ह केलेली होती, त्यामुळे Redmi 6 Pro याला मी टच केलं म्हणजे माझ्या फोनचं नाव. त्यानंतर फोन मेमरीमध्ये असलेले सर्व फोल्डर इथे दिसत आहेत. आता मी
डॉक्युमेंट हे फोल्डर शोधत आहे. हे डॉक्युमेंट फोल्डर आणि या डॉक्युमेंट फोल्डरमधले वेगवेगळ्या फाईल्स मला इथे दिसतात. आता इथे 2 फाईल दिसत आहेत, फेज 3 फेज 3. पण लेटेस्ट फाईल जी सेव्ह केलेली असेल ही 8:55 सेव्ह केलेली आहे आणि ही 8:58 सेव्ह केलेली आहे. याचा अर्थ ही फाईल माझी लेटेस्ट आहे, ही मी सिलेक्ट करणार. फक्त बोट लावलं, टच केलं, ती सिलेक्ट झाली आणि मेसेज नेट फास्ट असल्यामुळे याला अपलोड होण्यासाठी वेळ लागलेला नाही आणि ही फेज 3.docx आपली इथे अपलोड झाली. आता इथे जे 3 टिंब दिसतात याला मी टच केलं. यानंतर मला लिंक शेअरिंग ऑफ जे होतं त्याला मी टच केलं. लिंक शेअरिंग ऑन झालेलं आहे आणि आता याची लिंक कॉपी केली. परत एकदा बघू, 3 डॉट टच केले, कॉपी लिंक, संपलं. आता यामधून आपल्याला होम स्क्रीनवर यायचं आहे. होम स्क्रीनवर आलो मी, क्रोममध्ये गेलो. दुसरा टप्पा आपण पार केलेला आहे. आपली फाईल आपण ड्राईव्हवर सेव्ह केलेली आहे. आता तिसरं काम बाकी आहे की आपल्याला PVP म्हणजे आपल्या मूकच्या वेबसाईटवर ते अपलोड करायचं आहे. त्यासाठी pvpaurangabad.org/mooc get started teacher login. युजर नेम पासवर्ड टाकून आपल्याला साइन इन व्हायचं आहे. ओके, आपण लॉग इन झालेलो आहोत. आता आपल्याला लिंक पेस्ट करण्यासाठी अपलोड व्हिडिओ या ऑप्शनवर जायचं आहे. अपलोड व्हिडिओसाठीचा डायलॉग बॉक्स इथे ओपन झाला आहे. आता आपण आपल्याला हव्या असलेल्या फेजसाठी आपली लिंक इथे पेस्ट करणार आहोत. यापूर्वी आपण 1 किंवा 2 व्हिडिओ अपलोड केलेले असतील तर आपण उर्वरित फेजसाठीच फक्त लिंक, प्रत्येक फेजसाठी वेगळी लिंक, वेगळी ॲक्टिव्हिटी तयार करून त्याची लिंक आपण इथे टाकणार आहोत. समजा मी फेज 1 आणि 2 साठी व्हिडिओ अपलोड केला होता. आता फेज 3 साठी मी आज मिळालेल्या सध्या नवीन मिळालेल्या ॲक्टिव्हिटी प्लॅनमध्ये टेम्पलेटमध्ये ॲक्टिव्हिटी तयार करून ती अपलोड केलेली आहे ड्राईव्हवर आणि त्याची लिंक मला इथे पेस्ट करायची आहे. इथे बाय डिफॉल्ट टेक्स्टच असेल, व्हिडिओ येणार नाही. सध्या व्हिडिओ अपलोड करणं बंद झालेलं आहे. मगाशी जी लिंक आपण कॉपी केलेली होती ती इथे पेस्ट करायची आहे. पण या दरम्यान आपण दुसरं कुठलंही
टेक्स्ट वगैरे कॉपी केलेलं नसावं. जशीच्या तशी लिंक इथे पेस्ट करायची आहे. जर शंका वाटली की मध्ये कुठेतरी दुसरं काहीतरी टाईप झालं किंवा बॅकस्पेस दबला तर त्याच्यावर बोट धरून ठेवलं, सिलेक्ट ऑल केलं, बॅकस्पेस दाबला, लिंक डिलीट होईल. परत एकदा व्यवस्थित लिंक पेस्ट केली आणि अपलोड फाईल हे बटन दाबलं. कॉंग्रॅच्युलेशन्स, फाईल अपलोडेड सक्सेसफुली असं आलेलं आहे. याचा अर्थ आपली फाईल सक्सेसफुली अपलोड झालेली आहे. ओके. आपण अपलोड केलेल्या फाईलचा प्रिव्ह्यू त्याच ठिकाणी खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला फेज 1, फेज 2, फेज 3 याप्रमाणे दिसतात. या ठिकाणी मी फेज 1 साठी व्हिडिओ अपलोड केलेला होता. फेज 2 चा व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता. आपल्या सर्वांच्या मदतीसाठी मी फेज 3 साठी ही लिंक इथे टाकलेली होती. तर लिंक टाकल्यानंतर आपण अपलोड केलेल्या डॉक्युमेंटचा प्रिव्ह्यू इथे दिसतोय. थँक्यू.